गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर सकाळच्या 7:30 वाजलेल्या आहेत आणि मी फ्रेश झाले बघा आंघोळ करून। बाहेर बघा थोडंसं ऊन आलेलं आहे, पण ढग आल्यामुळे दिसत नाही आहे। तर बघा सकाळ झालेली आहे आणि सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग। हे बघा ट्रेनचा आवाज आला असेल, ट्रेन चालली आहे, जवळ ट्रेन आहे त्यामुळे आवाज येतो। तर हे चणे आहेत बघा, हरभऱ्याचे चणे आहेत। तर मी ते शिजवून घेतलेले आहेत आणि ह्याची भाजी पण करणार आहे। आणि आता नाश्त्याला उसळ करणार आहे, तर त्यासाठी मी इथे टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। तर आता आपण हे चिरून घेते आणि मग नाश्त्याला छान अशी उसळ बनवते। रोज आम्ही चपात्याच खातो, पण आज चण्याची उसळ खाणार आहे आणि हेल्दी काहीतरी नाश्ता झालाच पाहिजे। आता व्यायाम करायला पण सुरुवात केलेली आहे मी, तर रोज व्यायाम करते। आज व्यायाम नाही केला, उठायला पण जरा उशीर झाला, रोज 6ला उठते, आज उठायला उशीर झाला। रात्री एडिटिंग करत बसली होती आणि मग सकाळी जाग लवकर नाही आली, तर त्यामुळे आता मी उसळ करणार आहे। तर चला, इथे कांदा टमाटर चिरून ठेवलेला आहे मी आणि बघा दूध तापायला ठेवलं होतं आता जस्ट, तर बघा फुटलं। संध्याकाळीच दूध आणलं होतं, संध्याकाळी कॉफी केली मी आणि दूध बघा आता सकाळी मी गरम करावं म्हणलं तर फुटलंय। कांदा टमाटर चिरून ठेवलेला आहे। चाट मसाला, तिखट पाहिजे असेल तर थोडीशी लाल चटणी आणि हे टाकून असं वाटीमध्ये मिसळ मिक्स करायची आणि मग खायचं। तर आता बाहेरचं जरा दरवाजातलं लोटून घेते आणि छान अशी रांगोळी काढते। चला तुम्हाला नंतर दाखवते, बाय। देवपूजा करायच्या आधी आई सगळे देव स्वच्छ धुवून घेत होती बघा। आणि आई साईबाबांना राखी सुद्धा आज बांधणार आहे, तर तो तुम्ही नक्की पुढे बघा। हे जे स्वीट आहे
बिस्किट, हेल्दी बिस्किट आहे आणि हे काल आम्ही रक्षाबंधन स्पेशल रेसिपी म्हणून बनवलं होतं. खूपच छान, सुंदर आणि टेस्टी आणि मेन म्हणजे हेल्दी, विदाउट मैदा, गहू, रवा आणि मी हे बेसन रेसिपी टाकली आपल्या चॅनलवरती. अशा हेल्दी बिस्किट आहे आणि स्वीट म्हणून आपण सुद्धा खाऊ शकतो. खूप सुंदर आहे, छान आहे टेस्ट. चण्याची भाजी करण्यासाठी इथे मी वाटण काय काय घातले, कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं, अद्रक ह्याची सगळी पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे. तर हे चांगलं आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे. आणि इकडे गुलाबजामुनची पोळी मी करून घेतलेले आहे, मॅश करून घेतले. आणि इथे बटाटा थोडासा तेलामध्ये मी शिजवून घेतलेला आहे. तेल सुटूपर्यंत छान असं वाटणे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग चणे ह्याच्यामध्ये टाकायचे. सगळं झालंय. आता ह्याच्यामध्ये मी चणे टाकून घेईन आणि नंतर मग भाजी तयार झाली का मग गुलाबजामुन मी तेलात तळून घेईन आणि मग तळता तळता एका बाजूला पाक करेन आणि त्या पाकामध्ये नंतर थंड झालं का गुलाबजामुन टाकेन. आता तेल सुटलं आहे वाटणाला, तर त्याच्यामध्ये चणे टाकून घेते. आता गुलाबजामुन मी तळणार आहे तेलामध्ये. तर थोडंसं तेल घेतलंय कढईमध्ये आणि तेल गरम झालं का मग गुलाबजामुन तळून घेईन. आणि इकडे बघा मस्तपैकी भाजीला असा उकळी पण यायला आली आणि कट पण छान आलेला आहे. तर भाजीला छान अशी उकळी आली, थोडंसं शिजवून घेईल, भाजी उतरेन आणि त्यानंतर मग इकडे पाक करायला ठेवीन. तोपर्यंत इकडे मी आता गुलाबजामुन सगळे तळून घेते. गुलाबजामुन तळून झालेले आहेत बघा, छान असे गुलाबजामुन तळलेले. आणि इकडे पाक करायला ठेवलेला आहे. आता इकडे पाक करायला ठेवलेला आहे बघा, त्याच्यामध्ये पाक करायला ठेवलं आहे. इकडे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत आणि पाक तयार होईपर्यंत आहे ना मी पीठ मळून घेते आणि भात शिजू घालते. भाजी पण झालेली आहे. इकडे गुलाबजामुन तयार होत आहेत. आता पीठ मळून घेते आणि 12 वाजलेले आहेत. तर आता मस्त चण्याची भाजी पण तयार झाली. तर सगळं आहे ना किचनमधलं आवरून घेतली. जरा पसारा सगळीकडे झालेला आहे, तर पटकन छान असं आवरून घेते. मग पीठ मळते. पसारा आवरल्याशिवाय काही सुचत पण नाही मला, तर आवरून घेते पटकन आणि मग पीठ मळते.
खाव. स्पेशल मसाला, जीरा राईस, पापड, चपाती, गुलाबजाम. छान बेक केलेला आहे. मस्त झालेलं आहे. आता आम्ही जेवायला बसतो. सगळ्यांनी जेवायला या.